की तुम्ही एक वेगळा संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही छावा सिनेमानंतर तुमच्याबद्दल अनेक सोशल मीडियावरती पोस्ट आले असतील, असं तुम्ही ते वाचले असेल. त्यातली एक पोस्ट जी मी बघत होतो की त्यात म्हटलं की जो इतिहास तुम्ही जो इतिहास मांडला आहे मालिकेच्या माध्यमातून, ते सगळं नरेटिव्ह छावाने उद्ध्वस्त केलं आहे. तुम्ही एक वेगळे संभाजी महाराज पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला आणि छावामध्ये वेगळे आहेत असं तुम्हाला वाटतं? तसं नाही आहे खरं तर. मुळात जेव्हा मालिका संपून 5 वर्ष झाल्यानंतर अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याला काही कंगोर आहेत. म्हणजे राजकारणात सक्रिय असल्याचा त्याला कंगोरा आहे, राजकारणात सक्रिय असताना विरोधी पक्षात असल्याचा त्याला एक कंगोरा आहे, आणि त्यामुळे एक विश्वासार्हतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल अशा पद्धतीने. कारण तुम्ही अशी एक कमेंट बघितली तर 10 कमेंट मात्र वेगळ्या आहेत. ज्या 10 कमेंट आहेत त्या 10 कमेंट मात्र अशा आहेत की त्या मालिकेमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचला. बरं, हे जे कोणी कमेंट करतात यांनी कदाचित शिवपुत्र संभाजी हे महानाट्य जे अजूनही चालू आहे हे महानाट्य पाहिलेलं दिसत नाही. कारण हे 2012 पासून सुरू असलेलं महानाट्य, त्यामध्ये बलिदानाचा प्रसंग तोच दाखवण्यात येतो. कारण हे जे सांगण्याचा जो प्रयत्न होतो त्याला मी मागेही सांगितलं होतं की टेलिव्हिजनवर जेव्हा दाखवतो, जसं तुम्ही झी 24 तासवर एखादी हिंसाचाराची बातमी असेल किंवा एखादी ऍक्सिडेंटची बातमी असतील तर त्या गोष्टी ब्लर कराव्या लागतात आपल्याला. कारण आपण स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस आपल्याला फॉलो कराव्या लागतात. टेलिव्हिजनच्या ऍक्टनुसार हे करावं लागतं. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा प्रसंग दाखवत असताना तो कितपत दाखवायचा आणि तो किती प्रतिकात्मक दाखवायचा हे बंधन आपल्यावर असतं. आणि याचा विचार न करता ही 2 पूर्ण वेगळी माध्यमं आहेत. याच्या रेग्युलेटिंग बॉडीज पूर्ण वेगळ्या आहेत. म्हणजे चित्रपट आणि मालिका ही पूर्ण वेगळी माध्यम आहे. हे लक्षात न घेता कुठेतरी एक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची एक संधी मिळाली म्हणून घेतलेली ही संधी म्हणजे कमेंट आहे. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे तो का टाळला असावा तुम्ही तो प्रसंग? कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या म्हणजे कसं असतं ना, त्यांच्या आयुष्यात त्यांनी लढाया लढल्या. त्यांनी खरं तर अगदी छोट्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्वात जास्त लढाया त्यावेळेस लढल्या, यशस्वीरित्या लढल्या त्यातल्या. पण त्यांचं हायलाईट जे ठरलं त्यांच्या राजकीय कार्य, तो त्यांचा जो दुःखद त्यांना शेवट झाला त्यांच्या कारकिर्दीचा, जो ज्या गोष्टींमुळे झाला. 2 खरं कांगोरे, दुसऱ्याकडे मी नंतर येतो. पण तुम्हाला ते दाखवा असं का वाटलं नाही? म्हणजे की फक्त तुमचा हाच मुद्दा होता की ते जास्त पटलं नसतं लोकांना, की त्याच्यामागे अजून कुठला राजकीय भूमिका त्याच्या मागची होती? तर यामध्ये राजकीय भूमिका अजिबातच नव्हती, पहिली गोष्ट. दुसरं, जसं मी म्हणालो, टेलिव्हिजनचे रूल्स, स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस जे आपल्याला फॉलो कराव्या लागतात या गोष्टी, आणि त्यानंतरचा एक नैतिक एक विचार असतो. म्हणजे मी आजही महानाट्य करतो, मी 2012 पासून ते करतो. महानाट्यामध्ये अनेकांनी सोशल मीडियावरही तो व्हिडिओ बघितला असेल की अवघ्या 2 मिनिटांमध्ये बलिदानाच्या प्रसंगानंतर पूर्ण पेहराव बदलून पुन्हा राजबिंड्या वेशात शंभूराजे प्रेक्षागृहात अवतरतात. कारण काय? तर ही माझी भावना आहे, एक शंभूभक्त म्हणून माझी भावना आहे की प्रेक्षागृहातून जाताना कोणीही छत्रपती संभाजी महाराजांचं रक्तबंबाळ असं रूप डोळ्यात साठवून जाऊ नये. त्यांनी त्यांचं राजबिंड रूपच साठवावं, त्यांनी त्या छाव्याचंच रूप डोळ्यात साठवून जावं, ही माझी भावना आहे. तुमची भावना. पण मी तुम्हाला सांगू, मी आता छावा मी बघितला छावा सिनेमा. मी जेव्हा थिएटरमधनं बाहेर पडतो, इन्क्लुडिंग माझ्या स्वतःच्या, अनेकांच्या डोळ्यात तिथे पाणी होतं. म्हणजे लहान मुलं अक्षरशः रडताना तिथे मी थिएटरमध्ये बघितलीत. अनेक सुन्न मनाने त्या थिएटरच्या बाहेर पडतात आणि कदाचित त्याच्यामुळे जास्त इम्पॅक्ट होतं की अरे इतकं टावरिंग पर्सनॅलिटी आणि त्याचा असा अंत व्हावा, आपण फेल झालो असं कुठेतरी वाटतं. पण तुम्हाला ती एक संधी होती असं तुम्हाला वाटलं नाही? करता नाही, टेलिव्हिजनवर याला मर्यादा आहेत. पुन्हा मी वारंवार म्हणतो की टेलिव्हिजनवर जर तुम्ही मालिका बघितली तर हे सगळं प्रतिकात्मक रूपेनं दाखवलंय. सळ्या येताना दिसतात, तुम्हाला खंजिराला लागलेलं रक्त दिसतं, खाली फरसबंदीवर पडणारं रक्त दिसतं, पण हे इथपर्यंतच दाखवता येतं टेलिव्हिजनवर. टेलिव्हिजनवर याच्या पलीकडे नाही दाखवतात. आणि त्याचवेळी दुसरी एक गोष्ट, आपण अशा देशात राहतो की जिथे पाकिस्तान बरोबरच्या सामन्यामध्ये जर सचिन तेंडुलकर लवकर आऊट झाले तर हार्ट अटॅक आलेली सुद्धा माणसं आहेत. तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये जाता, तुम्ही जेव्हा नाटक पाहायला जाता, तेव्हा तुम्ही त्या प्री डिसाइडेड माइंडसेटनी जाता, आम्हाला हे बघायचं आहे. तुम्ही जर उद्या टेलिव्हिजनवर हे 40 दिवसांचे अत्याचार जे आहेत हे जर रेग्युलर दाखवायला लागले तर त्याचा नेमका काय परिणाम होईल याचा सुद्धा एक विचार हा मनात डेफिनेटली